जय जय रामकृष्ण हरी. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं दिव्य भक्ती या आध्यात्मिक परिवारात. आज आपण जाणून घेणार आहोत महाराष्ट्राच्या भक्ती परंपरेचा आत्मा, लाखो वारकऱ्यांच्या श्रद्धेचा महासागर आणि पंढरपूरच्या पवित्र वारीचे खरे महत्त्व. व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी जर तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर आत्ताच व्हिडिओला लाईक करा, दिव्य भक्ती चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच भक्तिमय व्हिडिओंसाठी बेल आयकॉन नक्की दाबा. चला तर मग विठू माऊलीच्या भक्तिमय वारीचा दिव्य प्रवास सुरू करूया. ज्ञानोबा, तुकोबा, रामकृष्ण हरी, पांडुरंग हरी विठ्ठल. नमस्कार मित्रांनो, आज आपण अशा एका परंपरेबद्दल जाणून घेणार आहोत जी फक्त महाराष्ट्राची नाही तर संपूर्ण जगासाठी श्रद्धा, समता आणि मानवतेचा संदेश देणारी परंपरा आहे. ती म्हणजे पंढरपूरची आषाढी वारी. दरवर्षी लाखो वारकरी शेकडो किलोमीटर पायी चालत एकाच ध्येयाने, एकाच नामाने, एकाच भावनेने पंढरपूरच्या विठ्ठलाच्या दर्शनासाठी निघतात. पण तुम्ही कधी विचार केला आहे का, इतका मोठा प्रवास, इतका त्रास, इतका पाऊस, इतका थकवा, तरीही लोक दरवर्षी वारी का करतात? वारीचे खरे महत्त्व काय आहे? आज आपण याच प्रश्नांची उत्तरं जाणून घेणार आहोत. वारी म्हणजे काय? वारी म्हणजे दरवर्षी नियमाने, श्रद्धेने भगवंताच्या दर्शनासाठी केलेली पायी यात्रा. महाराष्ट्रात देहू येथून संत तुकाराम महाराजांची पालखी आणि आळंदी येथून संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी पंढरपूरकडे निघते. या पालखीसोबत लाखो वारकरी टाळ, मृदुंग, वीणा आणि मुखी रामकृष्ण हरी, ज्ञानोबा, तुकोबा असा अखंड नामघोष करत चालतात. वारीची सुरुवात कशी झाली? वारीची परंपरा आजची नाही, ती शेकडो वर्षांपासून चालत आली आहे. संत ज्ञानेश्वर महाराज, संत नामदेव, संत एकनाथ, संत तुकाराम महाराज या महान संतांनी भक्तीचा मार्ग सामान्य माणसासाठी खुला केला. त्यांनी सांगितले, देव मिळवण्यासाठी मोठे यज्ञ, मोठे विधी किंवा श्रीमंतीची गरज नाही. मनात श्रद्धा, मुखी नाम आणि आचरणात चांगुलपणा एवढेच पुरेसे आहे. याच विचारातून वारीची परंपरा अधिक बळकट झाली. वारी का केली जाते? हा प्रश्न खूप महत्त्वाचा आहे. वारी फक्त विठ्ठलाचे दर्शन घेण्यासाठी नसते. वारी म्हणजे स्वतःला बदलण्याचा प्रवास. जेव्हा एखादा वारकरी दिवसेंदिवस पायी चालतो तेव्हा त्याचा अहंकार, राग, मत्सर हळूहळू कमी होतो. त्याच्या मनात प्रेम, संयम आणि भक्ती वाढते. म्हणूनच वारी ही शरीराची नव्हे तर मनाची यात्रा आहे. वारीचा सर्वात मोठा संदेश, वारीमध्ये कोणी श्रीमंत, कोणी गरीब, कोणी मोठा, कोणी लहान असा भेद नसतो. सगळे एकाच रांगेत चालतात, सगळे एकाच ताटात जेवतात, सगळे एकाच विठ्ठलाचे भक्त असतात. म्हणूनच वारी समतेचा, बंधुभावाचा आणि मानवतेचा संदेश देते. वारकऱ्यांचे नियम, वारकरी होणे फक्त चालण्याचे नाव नाही, त्यासाठी काही नियम आहेत. सत्य बोलणे, प्रामाणिक राहणे, व्यसनांपासून दूर राहणे, दुसऱ्याला मदत करणे, देवाचे नामस्मरण करणे आणि सर्वांशी प्रेमाने वागणे. हे नियम आजच्या काळातही आपल्याला चांगला माणूस बनवतात. वारीतील दिंडी म्हणजे काय? तुम्ही अनेकदा दिंडी हा शब्द ऐकला असेल. दिंडी म्हणजे एक शिस्तबद्ध वारकऱ्यांचा समूह. प्रत्येक दिंडीचा एक क्रमांक असतो, एक ध्वज असतो, एक प्रमुख असतो आणि ठरलेल्या नियमांनुसार संपूर्ण प्रवास केला जातो. ही शिस्त वारीचे मोठे वैशिष्ट्य आहे. पालखीचे महत्त्व. पालखीमध्ये संतांच्या पादुका असतात. वारकरी त्या पादुकांना संतांचे प्रत्यक्ष स्वरूप मानतात. त्यामुळे पालखी हा फक्त रथ नसतो, तर तो श्रद्धेचा आणि संतांच्या विचारांचा प्रवास असतो. विठ्ठलाची भेट म्हणजे काय? जेव्हा वारकरी पंढरपूरला पोहोचतो तेव्हा त्याला फक्त देवाचे दर्शन होत नाही,
तर त्याच्या मनाला समाधान मिळते. कारण इतक्या दिवसांचा प्रवास, नामस्मरण, सेवा आणि भक्ती यांचे फळ त्या एका दर्शनात मिळते. आजच्या काळात वारीचे महत्त्व, आज मोबाईल, इंटरनेट आणि धावपळीच्या जीवनात माणूस तणावग्रस्त झाला आहे. अशा वेळी वारी आपल्याला शिकवते, थोडा वेळ स्वतःसाठी द्या, नामस्मरण करा, दुसऱ्याला मदत करा, साधे जीवन जगा, प्रेमाने बोला आणि देवावर विश्वास ठेवा. ही शिकवण आज पूर्वीपेक्षा अधिक महत्त्वाची आहे. वारीची काही विशेष वैशिष्ट्ये. लाखो लोक स्वतःच्या इच्छेने शेकडो किलोमीटर चालतात. कोणालाही जबरदस्ती नसते. संपूर्ण प्रवासात भजन, कीर्तन, अभंग आणि सेवा चालू असते. अनेक गावातील लोक वारकऱ्यांना मोफत अन्न, पाणी आणि निवारा देतात. ही सेवा महाराष्ट्राच्या संस्कृतीची ओळख आहे. वारी आपल्याला काय शिकवते? वारी शिकवते श्रद्धा, संयम, सेवा, समता, प्रेम, शिस्त आणि मानवता. जर आपण या 7 गोष्टी आपल्या आयुष्यात आणल्या, प्रत्येक दिवस आपल्यासाठी वारीसारखाच पवित्र होईल. समारोप मित्रांनो, वारी ही फक्त पायी चालण्याची यात्रा नाही, ती मन शुद्ध करणारी साधना आहे. संतांच्या विचारांची आठवण आहे, समतेचा उत्सव आहे आणि विठ्ठलावरील अटळ श्रद्धेचे प्रतीक आहे. म्हणूनच दरवर्षी लाखो वारकरी सर्व सुखदुःख विसरून एकच नाम घेत पंढरपूरच्या दिशेने चालत राहतात. ज्ञानोबा, तुकोबा, रामकृष्ण हरी. जर तुम्हालाही वारीची ही परंपरा आणि संतांचे विचार आवडले असतील, तर हा व्हिडिओ नक्की शेअर करा, जेणेकरून अधिकाधिक लोकांना वारीचे खरे महत्त्व समजेल. जय जय रामकृष्ण हरी. पांडुरंग हरी विठ्ठल.